ओम नमः शिवाय। परमपूज्य आई लिखित परमार्थ मार्गदर्शन भाग पहिला गोपाळकाला। गोष्ट 47वी। एका राजाच्या पदरी सोन्या नावाचा एक भोळसट नावी होता। त्याने एके दिवशी राजाला प्रश्न केला की सरकार, मी आणि प्रधानजी आपलीच नोकरी करत आहोत, पण मला फक्त 15 रुपये पगार आणि प्रधानजींना मात्र 500 रुपये, असे का? राजाने त्यास काहीच उत्तर दिले नाही। पुढे एके दिवशी हजामत करीत असता राजाने त्याला सोन्या, काय वाजत आहे असा प्रश्न केला। तेव्हा नगरशेठच्या मुलाचे की मुलीचे लग्न असावे, पाहुणे पंजाब की बंगालचे असतील, उद्या परवाचा मुहूर्त ठरला असावा, नाहीतर काल किंवा आज लग्न झाले असावे, असे सोन्याने उत्तर दिले। इतक्यात तेथे प्रधान आला। राजाने प्रधानाला पण तोच प्रश्न केला। तेव्हा त्याने नगरशेठच्या मुलीचे उद्या संध्याकाळी लग्न आहे, वऱ्हाडी मंडळींची विठोबाच्या देवळात उतरण्याची सोय केली असल्याने वाजत गाजत मंडळी ठिकाणावर येत आहेत। नवरदेव बडोद्याचा असून सुरतला मुन्सिफ म्हणून काम करतो म्हणे। राजा म्हणाला, काय सोन्या, मी तुला आणि प्रधानजींना एकच प्रश्न विचारला, पण तुझ्याकडून मला कच्ची बातमी मिळाली आणि प्रधानजींनी पक्की माहिती सांगितली। यावरून तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुला मिळालेच ना। तात्पर्य: जनांना देवाविषयी अंधुक कल्पना असते, त्यामुळे त्यांनी दिलेल्या माहितीवरून लोकांचे समाधान होत नाही आणि संत देवाला जाणलेले असतात, त्यामुळे ते देवाविषयीची परिपूर्ण माहिती देऊ शकतात, करिता संतांवर देवाची विशेष कृपा असते। श्री गोपाळ कृष्ण महाराज की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय।